बाबा शुद्धीवर आले आहेत, पण सारखं सारखं बाबा हेच म्हणतात का मी बरा आहे, मला काय नाही झालंय, डॉक्टर खोटं बोलतायत. तुम्हीच चला आणि त्यांना समजवा ना. काय समजावू रमा? बाबा आहेत ते माझे. आयुष्यभर फक्त मेहनत केली आहे त्यांनी. हा संकल्प घेऊन जगलेत की आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकू. त्यांच्या मेहनतीने मी शिकू शकेन हे स्वप्न आहे त्यांचं. फक्त मेहनत घेतली आहे त्या माणसाने. एवढी मेहनत घेतली आहे आपल्या मुलांसाठी. खूप काही केलंय. आज अचानक एक डॉक्टर त्यांना सांगतो की यापुढे मेहनत करू नका. कसं सहन होईल त्या माणसाला? काय काय समजावू रमा? कसं समजावू? मी समजू शकते, आणि तुम्ही आता शांत व्हा बरं. बाबांना समजवायला हवं. त्यांना आपल्याला हे पटवून द्यायला लागून का आता ते कमजोर झाले आहेत आणि त्यांनी आता आपलं ऐकायला पाहिजे. आणि हे काम फक्त तुम्हीच करू शकता. चला. अरे तो डॉक्टर खोटं बोलतोय. असं कसं मी उभा राहून चक्कर येऊन पडेन? जर मी उभं नाही राहू शकलो तर काम कसं करणार? काम नाही करणार तर पैसे कसे येणार? आणि जर पैसे नाही आले तर भीम शिक्षण कसं घेणार? हो बाबा, तुम्ही काही दिवस आराम करा. फक्त चांगलं खा प्या आणि बरे व्हा. वय रामजी, आता या अवस्थेत काम आणि कमाईच्या विषयी विचार नको करूस. हो पण तुम्ही फक्त आराम करा. भीम गेलाय पावती आणायला. तो जसाच आला तसंच आपण घरी जाऊ. तुम्ही सगळे जबरदस्ती करतायत, मला बांधून ठेवतायत. तिकडे मी काम अपूर्ण सोडून आलोय. जर ते काम मी पूर्ण केलं तर मला पैसे भेटतील. तर भीमच्या पास व्हायच्या आनंदामध्ये रात्री गोड बनणार. तुम्ही उगाच चिंता करताय. हे चक्कर वक्कर तर येत जात राहणार रे. पण ह्यावेळी असंच नाही आलंय बाबा. आता तुम्ही आराम करायला हवा. आता कुठलंच काही काम नाही करणार. भीम, आपल्या जिद्दीसमोर कुठलीही अडचण टिकत नाही. नाही टिकू शकली. आणि मला हेही माहिती आहे बाबा की तुम्ही सुभेदार रामजी सकपाळ आहात, ज्यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक संकटाला आपल्या पद्धतीने तोंड दिलंय आणि त्या लढाईला प्रत्येक वेळी जिंकलं सुद्धा आहे. काय सांगता येतं ह्यावेळीही तुम्ही इथून उठून काम करायला जाल आणि डॉक्टरांचं सगळं म्हणणं हलक्यातच घेऊन टाकाल. कारण बाबा, तुमची ताकद आणि तुमच्या इच्छाशक्तीवर मला जराही संशय नाहीये. परंतु ह्यावेळी आम्ही तुम्हाला काम नाही करू देणार. जसं डॉक्टरांनी सांगितलंय तसंच होणार. तुम्ही आता आराम करणार आहात बाबा. हा बाबा,
ते बरोबर बोलतायत, तुम्ही फक्त आराम करा. पण रमा, हो बाबा, जोपर्यंत डॉक्टरने सांगत तुम्ही बरे झालात, तुम्ही आराम करा. माझं बोलणं तर ऐका. बाबा ऐका ना आमचं म्हणणं. वय रामजी, पोरं बरोबरच बोलताय. आणि बाबा, यावेळी जर तुम्ही आमचं म्हणणं नाही ऐकलं तर आम्ही जबरदस्तीने तुम्हाला घरात बसवून ठेवू. मी टांगा घेऊन येतो, तुम्ही सगळे हळूहळू बाबांना बाहेर घेऊन या. घरी जाऊयात बाबा. भीम, नाही, प्रचंड देवजी, हे बरोबर नाही आहे. हे बघा, नाही, हे बरोबर नाही. नाही, हे चुकीचं करता तुम्ही. हे सगळं पूर्ण चुकीचं आहे. हे बघा, मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, हे बघा, हे चुकीचं आहे. प्रचंड देवजी, हे बघा. ओरडू नकोस नरोत्तम. शेवटी पापाचं प्रायश्चित्त तर तुला करावंच लागेल. हे बघा, हे पापाचं सगळं अजिबात नाही. प्रायश्चित्त हे बघा, पोलीस करावंच लागेल. नरोत्तम जोशी, धर्माच्या रक्षणासाठी स्वतःला उदाहरण बनवावंच लागतं. आता विचार कर ना, तू गळ्यात हे टांगून बाहेर ठिकठिकाणी भीक मागशील तर लोक काय विचार करतील? काय म्हणतील की आमचे नरोत्तम जोशीजी धर्म आणि मान्यतांची किती कदर करतात. एका पशुच्या आत्म्याच्या शांतीसाठी सामाजिक दंड भोगतायत. सोडा याला. आता हा भीक मागेल. मला चांगलंच कळलेलं आहे की आता तुमच्याच्यानं काही होणार नाही. तुम्ही मालिश करून घ्या आणि मालिश झाल्यानंतर आपल्या घरातल्या बांगड्या हातात भरून घ्या तुम्ही आणि कोपऱ्यात बसा कुठेतरी. हे सगळं तुमचं षडयंत्र आहे प्रचंड देवजी. तुमचं षडयंत्र आहे. दे. घे. नरोत्तम जोशी, आता जाऊन भीक माग. आमची माणसं तुझ्या सोबत जातील जेणेकरून तू पळणार नाहीस आणि हुशारीही करणार नाहीस. आता जा. कुठे जाणार? मी काही केलेलं नाही. सगळं माझ्या विरोधात षडयंत्र आहे. आम्हाला माहितीये, पण जगाला माहिती नाहीये नरोत्तम जोशी. आणि आम्हाला जगाला हे दाखवायचं आहे की तुझ्यासारखा समृद्ध माणूसही आमच्या सामाजिक कायद्यांना मानतो, प्रचंड देवांच्या सामाजिक कायद्यांना. प्रचंड देव, चुलीत गेला तुमचा कायदा आणि चुलीत जा तू. कुठेच जाणार नाही मी. तुझ्या ओरडण्यामुळे प्रचंड देवांचा सामाजिक कायदा बदलणार नाही. रेशम शेठच्या पुतण्यासाठीही नाही. आणि जर तू नाही ऐकलंस तर समाजातील ही लोक जबरदस्ती तुझ्याकडून हे काम करून घेतील. कळलं? चुकीचं करताय प्रचंड देव. जगातली प्रत्येक गोष्ट बरोबर नसते नरोत्तम जोशी. आणि कधी कधी बरोबर सिद्ध करण्यासाठी चुकीची पावलं उचलावी लागतात. आता तुला बरोबर आणि चुकीचं कळलं की नाही? काय बोलला होतास तू?
हातात बांगड्या भरून बसा. बघ बघ, आम्ही तुझ्या हातांमध्ये वाडगं देऊन ठेवलंय. नरोत्तम जोशी, आता जाऊन भीक माग. घेऊन जा याला. चला चला. एक गोष्ट मान्य करावीच लागेल की देव आहे, त्यानेच रामजीला धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलंय. हितेश काका, आता सगळ्यांसमोर तुम्ही चालू नका होऊ का, नाहीतर आज मी काहीतरी बोलेन. बरं भीम, एक गोष्ट सांग की रामजी सोबत हे सगळं घडलं तर आम्हाला दुःख नाही झालं? आम्हाला वाईट नाही वाटलं? आणि जर वाईट वाटलं तर या घटनेवर आम्ही बोलू पण नाही शकत. बोलणार, आणि आम्ही प्रयत्न करू की हे तुला समजावं की प्रत्येक गोष्टीचं एक विधान असतं, नियम असतो. रामजी तर म्हातारा झालंच आहे, पण तू मान्य करेल तेव्हा ना. अरे रामजीने मान्यही केलं तरी हे भीम आणि रमा मान्य करू देतील? अरे भीमला जावा कवा पैशांची गरज पडेल ना, तर जाऊन आपल्या बापासमोर उभा राहील. अरे भीम जर पैसे मागेल बी तर आपल्या बाबाकडून मागेल ना. तुमच्या पोटात नेहमी नेहमी कशाला दुखतंय? अरे मी तर म्हणते की भीमराव रामजीकडं पैसे मागू किंवा काय पण करू, पण या समध्या गोष्टीमध्ये तुम्ही मध्ये बोलणारे कोण आहात? अरे फुलियाजी, यांचं तर रोजच काम झालंय की जोपर्यंत भीम आणि त्याच्या कुटुंबाच्या कामात नाक खुपसत नाहीत ना, तोपर्यंत यांना जेवण कुठं पचतं. नंदू, बोलू दे यांना, यांचं एक कामच आहे. जेव्हा आम्ही त्रासात असतो, आमच्यावर कुठलं संकट येतं, तेव्हा यांना बरं वाटतं. आणखी कोणाला काही बोलायचंय? बोलून घ्या, ऐकून घेईन. सध्या इथून कुठे जाऊ पण शकत नाही. जे बोलायचंय ते बोलून घ्या. बोला. पशुहत्याचा पापी आहेस तू. घे, थोडं पाप कमी होईल. चल चल. हे घे, थोड्या हिरव्या भाज्या आणि फळं बिळं घेऊन ये बाबांसाठी आपले. आणि हा, तुझ्या बाबांच्या पेन्शनचे पैसे आहेत, एक एक पैशांचा हिशोब घेईन मी. पैसे ठेवून नको घेऊस. तसं तर चांगलंच झालं, तुझे बाबा पडले ते. नाही तर तुझ्यासाठी कष्ट करता करता आपलं म्हातारपण इसरून बसले होते ते. तसं तर या वयात एक तरुण पोरगा आपल्या म्हाताऱ्या बापाचा आधार बनतो.
पण तू तर वज आहेस आणि वजच बनून राहशील. तुझं शिक्षण, वया पुस्तकं, तुझं कॉलेज ह्याच्या चिंतेत राहतात ते नेहमी. आणि माहितीये, ते पोत्याचं वज एक निमित्त झालं. पडले तर ते याच कारणामुळे आहे, तुझ्या चिंतेच्या वज्याने. जर थोडी जरी काळजी असेल ना आपल्या बाबाची, तर आपलं वज कमी कर त्यांच्या डोक्यावरून. दिवस रात तुझ्यासाठी मजदुरी करायला तयार असतात ते, जेणेकरून तुला शिकवू शकतील. स्वतःचे स्वप्न साकार करायचे आहेत ना, तर आपल्या बाबावर कशाला ओझ बनतोयस? एक उपकार कर माझ्यावर. तुझी स्वप्न तुझ्या हिमतीवर कर तू पुरी, तुझ्या बापाच्या हिमतीवर नाही. जमलं तर त्यांचं वजन कमी कर. जर हे करू शकला तर त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालून पुन्हा पहिल्यासारखं करून टाकीन मी. काय समजायचं मी? या शांततेचा काय अर्थ समजायचा मी? हा, हेच समजून घ्या की तुम्ही दिलेल्या ह्या पैशांमधून मी जेही काही सामान आणेल त्याचा हिशोब मी तुम्हाला देऊन टाकेन. पैशांची काळजी नका करू. पेन्शनचा एक बी रुपया तुझ्यावर खर्च होऊ देणार नाही मी भीम, कधीच नाही. तुम्ही परीक्षेत पास झाले हे किती आनंदाची गोष्ट आहे ना. आज वैभव असता तर तोही किती आनंदी झाला असता ना रमा. लय खुश झाले असते. ते बी म्हणाले असते का तुम्ही पुढच्या शिक्षणाचा विचार करा. पुढील शिक्षण खूप महागडं आहे. म्हणजे किती रुपये लागतील? जर पूर्ण एका वर्षाचा खर्च पकडला तर 25 रुपये तर लागतीलच. हे पूर्ण पैसे एका महिन्याच्या कालावधीत जमा करावे लागतील. काय झालं? काय विचार करताय तुम्ही? नामजोशी सर म्हणालेत की पुढच्या शिक्षणासाठी दरवर्षी 25 रुपये लागतील आणि पूर्ण वर्षाचे पैसे एका महिन्यात भरावे लागतील. कुठून आणू मी पैसे? आणि आता कोण देईल मला पैसे रमा? मी जेवढे पैसे कमवते त्या हिशोबाने मला तर वर्षानुवर्ष काम करायला लागेल. तेव्हा कुठं 25 रुपये जमा होतील. आणि मी नोकरी न करावी यासाठीच तर बरेचसे लोक फिरतायत ना. समजत नाहीये की कुठून आणू 25 रुपये. तुम्ही काळजी नका करू, जे होईन ते बघता येईल. आणि तुम्हीच म्हणता ना, चालायची हिंमत असन तर वाटा आपोआप मोकळ्या होत जातात. नरोत्तम जोशी,